काय होतं ना, म्हणजे परवा तुमच्याही पक्षाचे आणखी एक नेते होते इथे, आम्ही एका लाईव्ह चर्चेमध्ये. त्यांचं म्हणणं आहे की कल्याण डोंबिवलीमध्ये चालू आहेत ते रवींद्र चव्हाणच करतायत. त्यामुळे रवींद्र चव्हाणांच्या पण साहेब मला तिकडचं माहित नाही तर मी कसा आरोप तुम्ही करणार चव्हाण पक्षाचे आमदार साहेबांवर? आहात, तुम्ही नाही, पक्षाचे नाही, आमदार आहे, आहात. पण नाही, पक्षाकडनं वारंवार तिकडे काय काय स्पेसिफिक चाललंय मला माहित नाही. स्वतः पक्षाचे तुमचे मुख्य नेते एकनाथ जी. शिंदे यांचे मी गेल्या आठवड्यात याच कार्यक्रमामध्ये त्यांची मुलाखत केली संभाजीनगरमध्ये. तर त्यांचं म्हणणं होतं तिकडे की प्रदेशाध्यक्षांमुळे ही सगळी अडचण आहे, जे सगळा विसंवाद झाला आहे, त्या विसंवादाला कारणीभूत कुठेतरी रवींद्र चव्हाण आहेत असं एक चित्र आहे. मी बघितली नाही साहेब ती इंटरव्ह्यू. आणि जर साहेब असे बोलले असतील तुमच्यावर विश्वास ठेवून तर त्यांचं आकलन त्यांचं ॲनालिसिस एक वेगळं आहे. मी माझ्या जिल्ह्यापुरतं मी तुम्हाला सांगितलं, बाहेर काय चाललंय मला, आणि जास्तीत जास्त मी रत्नागिरीचं तुम्हाला सांगितलं. त्याच्या पलीकडे जे मी बातम्या वाचतो, आता ते नेमकं काय घडलं हे मी बातम्या वाचून मी तुम्हाला 100% सांगू शकणार नाही. पण आमचे साहेब जर बोलले असतील, आमचे पक्षप्रमुख बोलले असतील, तर त्याच्यामध्ये 100% कुठेतरी तथ्य आहे. बरं, तुम्ही जेव्हा हे सगळं सुरू होतं तुमच्या पक्षाच्या मुख्य नेत्यांना हे सगळं तुम्ही सांगत होतात? साहेब मी एका जिल्ह्यातून जर माझ्यावर साहेबांनी जबाबदारी दिली तर मी रोज का त्रास देऊ माझ्या नेत्यांना? बरं, आमच्यावर तसे संस्कार नाही किंवा मी काय त्या लेवलचा माणूस नाही की लहान लहान गोष्टी मी साहेबांना सांगायला पाहिजे आणि साहेबांकडून काहीतरी आपल्याला हे पाहिजे. म्हणजे त्यांना का मी अडचणीत टाकू? जर समजा माझा कुठला विषय अडचणीचा असेल तर मी माझ्या नेत्याला का टाकू? तर साहेब जेव्हा विषय, आणि साहेब येऊन गेले माझ्याकडे, मालवणमध्ये येऊन गेले.